14 ऑगस्ट 1947 ती रात्र पावसाची होती. आकाशात ढग दाटून आले होते. पण भारतातील कोट्यावधी डोळ्यांमध्ये एक स्वप्न लखाकत होतं. ते स्वप्न होतं स्वातंत्र्याचं. घड्याळाचे काटे मध्यरात्रीच्या 12च्या दिशेने सरकत होते आणि तब्बल 150 वर्षांच्या गुलामगिरीच्या साखळदंडातून मुक्त होण्यासाठी आपली भारत माता अगदी सज्ज झाली होती. आज आपण 15 ऑगस्ट 1947 या एकच दिवसाची पण अनेक पदर असलेली कहाणी ऐकणार आहोत. एकीकडे दिल्लीत स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू होता, तर दुसरीकडे पंजाब आणि बंगालमध्ये फाळणीची आग धगधगत होती. काश्मीर शांत होतं की अस्वस्थ, आणि आपला महाराष्ट्र आणि दक्षिण भारत या स्वातंत्र्याचं स्वागत कसं करत होते, हे सगळं आज आपण या चक्रातून मागे जाऊन एकदा अनुभवूयात. 15 ऑगस्ट 1947चा तो थरा. सुरुवात करूया देशाच्या हृदयापासून, म्हणजे राजधानी दिल्लीपासून. दिल्लीत 14 तारखेच्या संध्याकाळपासूनच रस्त्यावर उसळलेला जनसागर ओसरायचं नाव घेत नव्हता. संसदेच्या आत भारताची घटना समिती बसली होती. बरोबर मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू उभे राहिले आणि त्यांनी एक एक ऐतिहासिक शब्द उच्चारायला सुरुवात केली. ॲट द स्ट्रोक ऑफ द मिडनाईट आवर्स व्हेन द वर्ल्ड स्लीप्स, इंडिया विल अवेक टू लाईफ अँड फ्रीडम. जेव्हा जग झोपेत असेल तेव्हा भारत एका नव्या जीवनात आणि स्वातंत्र्यात प्रवेश करत असेल. बाहेर पाऊस कोसळत होता, पण लोकांनी शंखनाद करून वंदे मातरम, महात्मा गांधी की जय या जय घोषणांनी संपूर्ण आसमंत दणनून सोडला होता. 15 तारखेच्या सकाळी लाल किल्ल्यावर जेव्हा तिरंगा डावलाने फडकला, तेव्हा गुलामीच्या अंधारावर स्वातंत्र्याचा सूर्य पूर्णपणे प्रकाशला होता. पण मित्रांनो, दिल्लीत जेव्हा सनई चौघडे वाजत होते, तेव्हा पंजाब आणि बंगालमध्ये मात्र आक्रंदनाचा आवाज घुमत होता. स्वातंत्र्याची पहाड तिथं रक्ताने माखलेली होती. देशाची फाळणी झाली. रातोरात लाखो लोक आपल्या घरात निर्वासित झाले होते. पंजाबमध्ये लाहोर आणि अमृतसर दरम्यान जाणाऱ्या ट्रेन्स माणसांनी नव्हे तर प्रेतांनी भरून येत होत्या. एक बाजूला जल्लोष होता, तर दुसऱ्या बाजूला आपली जमीन, आपलं घर सोडण्याचं अश्रू लोकांच्या डोळ्यात होते. आता जर पूर्व भारताचं म्हणायचं झालं तर तिथे देखील स्वातंत्र्याचा जल्लोष फाळणीच्या अथांग दुःखामध्ये मिसळून गेला होता. बंगालमध्ये परिस्थिती अत्यंत नाजूक होती. फाळणीमुळे बंगालचे 2 तुकडे झाले होते. पण त्या ऐतिहासिक दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी कलकत्त्यात एका साध्या घरात बसून उपोषण करत होते. ते तिथे स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यासाठी नव्हे, तर हिंदू मुस्लिम दंगली शांत करण्यासाठी आणि माणुसकी टिकवण्यासाठी संघर्ष करत होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कलकत्त्यातील काही भाग खरंच शांत झाला होता. तरी फाळणीच्या वेदना आणि दंगलीची भीती लोकांच्या मनात घर करून होती ती होतीच. बंगालच्या बाजूला असलेल्या आसाममध्ये परिस्थिती संमिश्र होती. जरी आसामला फाळणीचा थेट फटका बसला नसला, तरी जनमत चाचणीद्वारे सिल्लेट जिल्हा पूर्व पाकिस्तानमध्ये गेला. या निर्णयामुळे आसाममध्ये निर्वासितांची मोठी लाट आली होती, ज्यामुळे राज्यावर सामाजिक आणि आर्थिक ताण निर्माण झाला होता. ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये जसे की नागालँड असेल, मणिपूर असेल, त्रिपुरा असेल, या आदिवासी भागातील परिस्थिती अधिकच संमिश्र होती. अनेक आदिवासी समुदाय आणि संस्थानं भारताशी एकीकरणाच्या प्रक्रियेत होती. काही ठिकाणी उत्साह, तर काही ठिकाणी राजकीय अनिश्चिततेची होती. तिथेच काही ठिकाणी वातावरण हे उत्साहाचं, तर काही ठिकाणी अनिश्चिततेचं होतं. काही समुदाय स्वातंत्र्याची मागणी करत होते, तर काही भारतामध्ये सामील होण्यास सुद्धा इच्छुक होते. पूर्व भारताने स्वातंत्र्याचे स्वागत एका जड अंतःकरणाने केले होते. तिथे एका बाजूला गुलामगिरीतून मुक्तीचा आनंद होता, तर दुसऱ्या बाजूला फाळणीच्या वेदना आणि अनिश्चित भविष्याची चिंता होती. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राकडे या दिवसाच्या निमित्ताने बघायचं झाल्यास स्वातंत्र्याचा उत्साह महाराष्ट्रामध्ये अक्षरशः ओसंडून वाहत होता. मुंबईत 14 ऑगस्टच्या रात्री गिरण गावातील कामगार, तरुण आणि महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले होते. पुण्यात शनिवार वाड्यावर भव्य रोषणाई करण्यात आली होती. 15 ऑगस्टच्या सकाळी गावोगावी, खेड्यापाड्यात प्रभात फेऱ्या निघाल्या. हातात तिरंगा घेऊन शाळकरी मुलांनी आणि तरुणांनी वंदे मातरमच्या घोषणांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या अगदी निनादून सोडल्या होत्या. ज्या भूमीने
स्वातंत्र्यासाठी 101 क्रांतिकारक दिले त्या भूमीसाठी हा दिवस म्हणजे एका प्रदीर्घ यज्ञाची सांगता होती. विंध्य पर्वताच्या पलीकडे दक्षिण भारतात या स्वातंत्र्याचे स्वागत एका अत्यंत भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरणात झाले. तामिळनाडूमध्ये म्हणजे तेव्हाच्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये मध्यरात्री मंदिरांच्या घंटा एकाच वेळी निनादून उठल्या. सुप्रसिद्ध गायिका MS सुब्बलक्ष्मी यांनी रेडिओवर महाकवी सुब्रमण्यम भारती यांची देशभक्तीपर गीते गायली आणि घराघरातून लोक ती ऐकत अक्षरशः अश्रू ढाळत होती. कर्नाटक म्हणजे तेव्हाच्या म्हैसूर राज्यात परिस्थिती थोडीशी वेगळी होती. तसे म्हैसूरचे महाराज जयचाम राजेंद्र वाडेयार यांनी भारतासोबत राहण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्यामुळे तिथं वातावरण शांत होतं आणि आनंदाचं देखील होतं. बंगळूर आणि म्हैसूरच्या रस्त्यांवर हत्तीवरून मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. दक्षिण भारताने स्वातंत्र्याला एका मोठ्या उत्सवाचं आणि ईश्वरी प्रसादाचं स्वरूप दिलं होतं. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा श्वास घेत होता. पण उत्तरेकडे हिमालयाच्या कुशीत असलेल्या काश्मीरमध्ये मात्र श्वास रोखून धरणारी शांतता निर्माण झाली होती. तिथे ना तिरंगा फडकत होता न पाकिस्तानचा चांतारा. काश्मीरचे महाराज हरी सिंग हे तेव्हा संभ्रमात होते. त्यांनी भारतात सामील व्हावे की पाकिस्तानात याचा निर्णय 15 ऑगस्टपर्यंत त्यांनी घेतलाच नव्हता. त्यांनी दोन्ही देशांसोबत स्टँडस्टिल ॲग्रीमेंट करण्याची तयारी ठेवली होती. श्रीनगरच्या रस्त्यांवर अस्वस्थता होती. सामान्य काश्मीरी जनतेला माहीत नव्हतं की त्यांच्या नशिबात नक्की काय लिहून ठेवले आणि याच अस्वस्थतेतून पुढे जन्म होणार होता एका मोठ्या ऐतिहासिक संघर्षाचा. पण ती गोष्ट पुढं 15 ऑगस्ट 1947चा तो एक दिवस, पण त्याने भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या भावना पेरल्या होत्या. तो आनंदाचा दिवस होता, तसाच तो दुःखाचाही दिवस होता. तो विजयाचा क्षण होताच, तसा तो एका नव्या खडतर प्रवासाचाही आरंभ होता. अनेक प्राणांच्या आहुतीतून आणि रक्ताच्या थेंबातून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे. जर तुम्हाला कुणी असं म्हणत असेल की 2014 पूर्वी मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होतं, तर त्यांच्याविषयी तुमच्या भावना काय असतील हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. धन्यवाद. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.